अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या 4 व्यक्तींच्या कधीही पाया पडू नये. कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये? तर नमस्कार श्री स्वामी समर्थ. या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कोण आहेत त्या व्यक्ती? तर चला, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या कोणत्या व्यक्ती आहेत त्यांच्या पाया पडणे, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. 2. मंदिरामध्ये कोणत्याही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी त्या सामान्य माणूस असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत. त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्यांच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतो. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडतात. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. नमस्कार का करू नये? कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते? मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो. वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह बलवान होतो. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. काकी, आजी, आई, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. वहिनींच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो.
कोणाला ओलांडू नये, कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये, अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधीच पाय लागू देऊ नये. ज्या कुट्याला आणि दोराला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीच ओलांडू नये. केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये. या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असतं. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नणंदेचं तुमचं घरी येणं अत्यंत शुभ असतं. पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे. मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे. तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात. पण जावयाने खरं जावई होऊन राहू नये. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि भाचीने यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच. श्री स्वामी समर्थ.